एका हिरव्यागार जंगलात उंच झाडावर अनेक पक्षी आनंदाने राहत होते. सकाळ झाली की सगळीकडे पक्ष्यांचा गोड आवाज घुमायचा. त्या जंगलात एका छोट्याशा झाडावर चिवताईचं सुंदर घरटं होतं. चिवताई खूप प्रेमळ आणि मेहनती होती. ती रोज सकाळी आपल्या छोट्या पिल्लांसाठी दाणे आणायला जंगलात जायची आणि संध्याकाळी त्यांना गोष्टी सांगायची. पण त्या जंगलात एक लबाड आणि भुकेला लांडगाही राहत होता. तो नेहमी छोट्या प्राण्यांना फसवण्याचा प्रयत्न करायचा. एके दिवशी त्याने चिवताईच्या घरट्याकडे पाहिलं आणि त्याच्या मनात एक वाईट योजना आली. त्या दिवशी पाऊस पडत होता, जोराचा वारा वाहत होता आणि चिवताई दाणे आणायला बाहेर गेली होती. घरट्यात फक्त तिची छोटी पिल्लं होती. तेवढ्यात घरट्याच्या दारावर टकटक झाली. चिवताई, चिवताई, दार उघड. पिल्लांना वाटलं आई आली असेल, पण बाहेर उभा होता तो कपटी लांडगा. आता पुढे काय होणार? पिल्लं दार उघडतील का? चिवताई वेळेत परत येईल का? चला तर मग ऐकूया एक सुंदर, मजेशीर आणि शिकवण देणारी गोष्ट, चिवताई, चिवताई, दार उघड. एकदा एका मोठ्या जंगलात चिवताई नावाची एक छोटी चिमणी राहत होती. तिने झाडावर खूप सुंदर घरटं बांधलं होतं. त्या घरट्यात तिची 2 गोड पिल्लं राहत होती. चिवताई रोज सकाळी त्यांच्यासाठी दाणे, पाणी आणि फळ आणायला बाहेर जायची. घराबाहेर जाताना ती नेहमी आपल्या पिल्लांना सांगायची, मी येईपर्यंत कोणासाठीही दार उघडू नको. एक दिवस आकाशात काळे ढग आले. जोराचा पाऊस सुरू झाला. चिवताई पटकन दाणे आणायला गेली, पण तिच्यावर पावसात अडकण्याची वेळ आली. घरट्यात पिल्लं एकटीच बसली होती. तेवढ्यात बाहेरून एक आवाज आला, चिवताई, चिवताई, दार उघड. पिल्लांना आवाज थोडा विचित्र वाटला. त्यांनी विचारलं, तू आमची आई आहेस का? बाहेर उभा असलेला लांडगा गोड आवाजात म्हणाला, हो हो, मी तुमची आई आहे. पटकन दार उघडा, मला खूप थंडी वाजते. पण पिल्लं हुशार होती. त्यांनी दाराच्या छोट्या फटीतून बाहेर पाहिलं आणि त्यांना मोठे काळे पंजे दिसले. त्यांना लगेच समजलं की हा आपली आई नाही. ते घाबरले, पण त्यांनी धैर्याने उत्तर दिले, नाही, तू आमची आई नाहीस. आमच्या आईचे पंजे छोटे आणि सुंदर आहेत. ते ऐकताच लांडगा रागाने गुरूगुरू लागला. त्याने दार तोडण्याचा प्रयत्न केला. पिल्लं जोरात ओरडू लागली, आई, आई, वाचवा. तेवढ्यात चिवताई उडत उडत परत आली. तिने लांडग्याला पाहताच मोठ्याने चिवचिवाट सुरू केला. तिचा आवाज ऐकून जंगलातील इतर पक्षीही तिथे आले. सगळ्यांनी मिळून लांडग्याला चोची मारायला सुरुवात केली. लांडगा घाबरला आणि शेपूट पायात घालून जंगलात पळून गेला. चिवताईने आपल्या पिल्लांना जवळ घेतले आणि प्रेमाने म्हणाली, शहाणपण आणि धैर्य असेल तर कोणतीही अडचण दूर करता येते. त्या दिवसानंतर पिल्लांनीही कधीही अनोळखी व्यक्तीसाठी दार उघडत नाही. थोडक्यात मुलांनो, या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळाले? अनोळखी व्यक्तीवर कधीही लगेच विश्वास ठेवू नये. कितीही गोड बोललं तरी आधी विचार करायला हवा. संकटाच्या वेळी घाबरून न जाता शहाणपणाने वागणं खूप महत्त्वाचं असतं. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. अशाच मजेशीर आणि शिकवण देणाऱ्या गोष्टी ऐकण्यासाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत हसत राहा, शिकत राहा आणि सुरक्षित राहा. जय हिंद, वंदे मातरम.